हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आहे ना, आज आम्ही बनवणार होतो डाळ बट्ट्या. त्यासाठी ना मी तुरीची डाळ मस्त वॉश करून घेतली आणि कुकरला लावून दिली. त्यामध्ये ना टोमॅटो आणि हळद टाकून घेतली आणि कुकर लावून दिलं. त्यानंतर मी मक्याचं पीठ घेतलं होतं मक्याचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये ना डाळडास आहे ना गरम करून टाकायचा. मस्त गरम करून घेतला आणि त्यामध्ये टाकलं. त्यानंतर आहे ना त्यामध्ये हळद टाकली आणि बडीशेप असते ना, बडीशेप पण टाकून घेतली आणि त्यानंतर ना ओवा टाकून घेतलं आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडेसे ना तीळ बी टाकून घेतली. आपल्याकडे जर धने असतील ना, आपण धने पण टाकू शकतो आणि जिरे टाकले होते. मग मस्त आहे ना पीठ मिक्स करून घ्यायचं. मस्त छान असं मिक्स झालं की त्यामध्ये ना सोडा टाकून घ्यायचं आणि मग तोपर्यंत आहे ना इथे आमची डाळ पण शिजली होती. त्यानंतर त्या पिठाचा मस्त घट्ट गोळा करून घेतला. इथे ना मग आपण अशी पूर्णाची वाटी भरायला कशी करतो तशी वाटी करून घेतली आणि त्यामध्ये ना तेलाचा गोळा केला त्याच पिठाचा आणि त्यामध्ये टाकून आहे ना मस्त असं ते पुरण भरतो ना आपण तसं भरून घ्यायचं. मग तसं जर आपण केलं ना मस्त छान अशा लेअर येतात त्या बट्ट्यांना आणि मग छान खायला पण खूप छान लागतात. त्यानंतर नाही तर आम्ही 15 ते 20 मिनिट आहे ना उकडत ठेवलं होतं ते आणि मग मस्त अशा आहे ना बट्ट्याचा आपण आपल्या मनाने जसं आपल्याला शेप वाटेल तसं शेप करून घ्यायचं आणि मग त्या बट्ट्यांना तळून काढल्या आणि त्यानंतर इथे ना मग वरण करायला घेतलं होतं बट्ट्यासोबत खाण्यासाठी. इथे आपण वरण करतो ना तेव्हा ते बट्ट्या उकडतो तेव्हा ते पाणी जे असतं ना ते टाकायचं. ते जर टाकलं ना एकदम छान टेस्ट येते वरणाला. मग इथे आपले काही जिरे, कढीपत्ता आणि मिरच्या आहे ना त्या टाकून घेतल्या. मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्यानंतर आहे ना त्यामध्ये मस्त कांदा पण टाकून घेतला आणि छान आहे ना मस्त मिक्स करायचं, हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ना इथे प्रवीण मसाला टाकला होता मी. छोटा चम्मच होता इथे प्रवीण मसाला मी टाकून घेतला होता. 2 चम्मच आणि पण टाकून घेतला आणि मग मिक्स करायचं. त्यानंतर धना पावडर टाकली त्यामध्ये आणि त्यानंतर ना थोडासा लाल तिखट मसाला आहे ना तो पण टाकून घेतला आणि यामध्ये एकदम छान टेस्ट अजून एक या कारणाने ते म्हणजे ना सांबर मसाला पण आपण टाकला ना एकदम छान टेस्ट येते. तर त्यानंतर मी ते छान आहे ना मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकली कारण की वरणामध्ये अशी तर हळद टाकली होती पण थोडी हळद टाकून घेतली आणि सांबर मसाला आहे ना तो टाकून घेतला आणि सांबर मसाला टाकला का छान आहे ना हलवून घ्यायचं. मस्त हलवून घेतलं ना त्यानंतर मग जी डाळ आहे ना ती त्यामध्ये मग मी टाकून घेतली. त्यामध्ये मी तेच पाणी टाकलं होतं, दुसरं पाणी नव्हतं टाकलं मी, जे उरलेलं होतं बट्ट्या उकडताना ते वालं. आणि मग छान आहे ना ती डाळ टाकून घेतली का मस्त उकळी येऊन द्यायची. मस्त आहे ना वरण मग उकळून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. इथे मी ना मीठ टाकलं नाही कारण की मी ना डाळीमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे ते ना इथे 2 सांबर मसाल्याचे पॅकेट यूज केले होते. तर एक पहिले टाकला आणि एक नंतर वरतून बी टाकून घेतला आणि मग मस्त उकळी जी ना ती वरणाला आलेली होती. वरण मस्त छान उकळलं होतं. तर त्यानंतर मग त्यामध्ये ना कोथिंबीर आहे ना ते ॲड करून घ्यायची वरणामध्ये वरतून. मग मी कोथिंबीर बी मस्त छान टाकून वगैरे घेतली आणि त्यानंतर मग मी यांच्यासाठी ताट तयार करून घेत होते. कोथिंबीर मस्त छान असं टाकून घेतली मी.